नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट आणि टेस्टी असं गाजर हलवा. तर हे बनवायला पण खूप सोपी आहे आणि कमी साहित्यात तयार होणार आहे. चला मग गाजर हलवा बनवायला सुरू करूया. इथे मी कढई घेतलेली आहे, गॅस ऑन केली आहे. यामध्ये मी आता 2 चम्मच तूप टाकून घेत आहे. तुपाला थोडंसं गरम होऊ द्यायचं. गरम झाल्यानंतर यामध्ये मी काजू, बदाम हे बारीक करून घेतलेले आहे. याला थोडं रोस्ट करून घेते. आपले ड्रायफ्रूट्स आता रोस्ट झालेले आहे. आता आपण ते काढून घ्यायचे. आता मी त्याच तुपामध्ये अर्धा किलो गाजर किसून घेऊन ते टाकत आहे. त्याला थोडंसं तुपामध्ये छान भाजून घ्यायचं. छान भाजून झालेलं आहे. आता आपण यामध्ये अर्धा लिटर दूध टाकून घ्यायचं. आता मी यामध्ये 5 चम्मच साखर टाकून घेत आहे. आता आपण याला छान मिक्स करून घ्यायचं. आता याला झाकण लावून 10 मिनिटं शिजू द्यायचं. मिनिटं झाले आहे. तुम्ही बघू शकता आपला गाजर हलवा छान शिजलेला आहे. आता आपण गॅस ऑफ करून घेऊया. आता आपण यामध्ये वरून ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आणि सर्व करायचं. अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करा. थँक्यू फॉर वॉचिंग.